महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गोवंशाची अवैध वाहतूक व अवैध कत्तल रोखण्यासाठी जामनेर नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत शहरातील विविध भागात छापेमारी करून एकूण 60 ते 65 जनावरांची सुटका करण्यात आली। घोडेपीर बाबा घरकुल परिसर, मदनीनगर तसेच इस्लामपुरा भागात संयुक्त पथकाने अचानक तपासणी करत संशयित ठिकाणावर कारवाई केली। ही मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन बागुल व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षितरित्या जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले। गोतस्करी आणि अवैध वाहतूक करण्यासाठी बांधून ठेवण्यात आलेले 65 पेक्षा जास्त जनावरे यांची सुटका करण्यात आली। जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी दिले आहे। या संदर्भात पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी आज दिनांक 26 मे रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना जामनेर येथे अधिक माहिती दिली। सर, नेमकी काय कारवाई करण्यात आली आज? आता 28 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण उत्साह साजरा होत असतो आणि 1960 चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम यानुसार गोहत्येस बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय याला आपण बळी देऊ शकत नाही। तर त्या आधारे एक बातमी भेटली होती जामनेरमध्ये, त्या बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावर आणलेले आहे। सदरची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही, त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 65 जनावर ताब्यात घेतलेले आहे। यामध्ये गाई वासरू किती आहेत सर, आणि इतर जे कोणते जनावर आहेत? ती संख्या आपण आलो नाही अजून, दाखल करताच्या वेळेसच ती संख्या जेव्हा आपण सर्व होती ते तुम्हाला तेव्हा कळवण्यात। हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का? याची काही माहिती भेटली का सर? त्याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं, असे जनावर जे बकरी ईद आहे त्यासाठी बळी देण्यासाठी आणलेले होते। यात किती आरोपी करण्यात आलेले? आरोपीची संख्या अजून निश्चित झाली नाही, गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे। ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल। गायींना कुठे पाठवण्यात आले सर? गाई आणि जे वासरू गोरे वगैरे ते आपण बापना गोशाळेत पाठवले तिथे, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले। सर, जामनेरमध्ये कुठल्या कत्तलखान्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाय किंवा इतर जनावर? जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही आहे। टेम्परवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परवानगी देण्यात येत असते। सदर या गायी सर ज्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना कशा प्राप्त होते? जे गायी आणि बैल आहेत तर त्या त्यांना कशा मिळतील? नाही, असं जर काही आढळलं तर आपण निश्चितच त्यांच्यावर पण अन्याय होईल। म्हणजे सांगायचं तात्पर्य असे सर, जे जनावर आपण जप्त केलेले आहेत त्यात काही चोरीचे जनावर आहेत का, असं काही आपण तपास केलेला आहे किंवा चौकशी करणार आहोत? तर त्या अनुषंगाने पण तपास करू। चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, त्या अनुषंगाने पण आपण तपास करू। आणि जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याचं जर असेल का जो शेतीसाठी वापरतो घरचं पशुधन, तर आपण त्याचा पण विचार करू, सगळ्या बाबींनी तपास करू। यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी आपण जामनेरवासियांना काय आवाहन करू इच्छितो? माझं तर सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे का आपण जे शासनाने जे दिलेलं आहे त्याचाच बळी द्यावा, इतर प्राण्यांचा बळी देऊ नये। दिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काही इंस्टाग्रामवर कोणी जर काही अफवा पसरत असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल।